तोपर्यंत मला कोणाचाच विश नकोय. सगळ्यात आधी त्यानं विश करू दे मला. अगं पण स्वीट आहे, दादा कधी येईल माहिती नाही. शुभू मामा आला. शुभू आलास तू? ये लवकर. कवापासून वाट बघत होतो माहितीये तुझी मी. बरं झालं बाबा आलास, नाही तर ही आमचं कोणाचंच विष ऐकत नव्हती. आता पटकन विश कर बघू हिला. हा हाँ साहेब बोला की होय काय? आलो लगेच आलो साहेब. शुभू, शुभू आई महत्वाचं काम आहे, जाऊन येतो लगेच. अरे असं काय करतोय? अरे शुभू क्या काय बाई पोरग आहे, ही पोरगी एवढी थांबली त्याच्यासाठी आणि त्याला काय परवाच नाही बाई. शेवटी आता तरी तुला कळतंय ना किती महत्व देतोय ते तुला. आमचं लगीन ठरलंय. आमचं लग्न झालंय, माझा नवरा आहे. विषय तुला यायचा आहे बॉम्बे. विषय हा आहे की तो माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. होय स्वीट आहे बाळा, त्याला खरंच महत्वाचं काम आलं असेल ना, पण तो येईल की. तू तवर केक कापून घे की बाळा. नाही, मला नाही कापायचा केक. आधी शुभूला येऊ द्या, मग मी केक कापतो. काय झाली म्हणजे? असं कसं होऊ शकतं? व्हॉट आर यू सिरियस शुभू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? मामाने एवढ्या विश्वासाने फाईल तुला दिली होती आणि तू हरवून बसलास यार. दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. मॅडम जरा शांत हो. हा शुभू, हो साहेब. तुझ्याकडून असं कधीही होणार नाही. तू वर जा आणि नीट एकदा चेक कर. हो साहेब. जा. विश्वंभर, मी तुला कितीदा सांगितलं की तू नोकर माणसांवर विश्वास टाकत जाऊ नकोस म्हणून. माणूस कितीही विश्वासाचा असला तरी सुद्धा त्याला आपल्या मर्यादा कळत नाहीत. आता बघ तुझ्या विश्वासाची कशी माती केली आहे त्याने ते. एक्झॅक्टली मॉम. या अशा केअरलेस माणसाला ना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. मामा, अशा बिझनेसच्या फाईल जर रोज हरवत राहिल्या ना तर उद्या. फाईल नव्हती ती, कार्तिकच्या प्रोजेक्टची फाईल होती. त्याच्यावर मी सह्या केल्या होत्या. बापरे, म्हणजे जावई बापूंच्या बिझनेसची फाईल शुभूनी हरवली. कार्तिक काळजी करू नकोस, फाईल सापडेल आणि सापडले की तुझ्या घरी पण पोहोचेल. ओके, ते सगळं ठीक आहे भैया साहेब, पण जेव्हा जेव्हा आपण आपलं नातं घट्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा काहीतरी गडबड होतेच. साहेब, फाईल सापडली. हे घ्या. कार्तिक, तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सर. आणि सर नाही म्हणायचं, मामा म्हणायचं हक्कानी. तर जावई होणार असतो आमचा. हो मामा. मोक्षा, बघितलं तू उगाच टेन्शन घेत होतीस. शेवटी फाईल मिळाली हे महत्वाचं. सर मामा, तुम्ही वेळेवर माझी मदत केली त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू. भैया साहेब, फाईल मिळाली हे चांगलंच झालं, पण एक सांगतो,
नातेसंबंध असो का व्यवहार, कागदपत्र आणि लोकांना सांभाळून घ्यावंच लागतं. थोडा जरी हलगर्जीपणा झाला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. येतो. आणि याचं उत्तर म्हणून मी त्या शुभ्याचा हजारो माणसांसमोर अपमान करणार आहे. 1000 माणसांसमोर म्हणजे नेमकं काय करणार आहेस? मी शुभ्याला आणि त्याच्या फॅमिलीला मोक्षाच्या लग्नाचं आमंत्रण दिलंय. जिथे जिल्ह्याचे सगळे मोठे मोठे अधिकारी असतील त्यांच्या समोर मी ह्या शुभ्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा अपमान करणार आहे. शुभ्याची फॅमिली ही त्याची कमजोरी आहे. मी मोक्षाच्या लग्नात शुभ्याच्या आईबापाचा असा अपमान करणार आहे की तो अलकनंदा हे नाव आणि तिने केलेला अपमान आयुष्यभर विसरणार नाही. जबरदस्त मग. लोक मोक्षाच्या लग्नाची चर्चा नाही तर त्या शुभ्याच्या आईबापाची इज्जत मी कशी काढली याची चर्चा करतील. कारण ह्या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. आणि आता ही राणी तिचा डाव खेळणार. वामो, मानलं तुला. मी त्या शुभूचा आणि त्याच्या फॅमिलीचा कचरा होताना बघायला खूप आतुर आहे. आणि मग तो शुभू मामाकडे बघू सुद्धा शकणार नाही ग. तू फक्त बघ आणि शिक. सत्ता कशी गाजवायची आणि शत्रूचा काटा कसा काढायचा असतो ते.